उत्सव हा भारतीय संविधानाचा, उत्सव हा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा, समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा, उत्सव हा भारतीय लोकशाहीचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्वे रुजविण्याचा, उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा, उत्सव हा संविधान निर्मात्यांना वंदन करण्याचा. अशा या मंगल उत्सवाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवांनो, नमस्कार. माझे नाव स्पृहा वैभव भोसले. आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिवस आपल्या भारत देशाचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण साजरा करीत आहोत. हा दिवस आपल्या भारतीयांसाठी आनंदाचा, उत्सवाचा आणि सन्मानाचा विषय आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखासमाधानाने, शांततेत जगता यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या मसुदा समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाच्या अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले. या संविधानाचा घटना समितीद्वारे स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. तर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशात हे समृद्ध संविधान अंमलात आले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला. आपण या देशात मुक्तपणे जीवन जगू शकतो ते केवळ आणि केवळ आपल्या संविधानामुळे. तर मग चला हे समृद्ध संविधान समजून